नमस्कार. अल्पाधिकार बाजारपेठ, ओलिगोपॉली मार्केट म्हणजे अशी बाजारपेठ की ज्या बाजारपेठेमध्ये विक्रेत्यांची किंवा उत्पादकांची संख्या अत्यंत मर्यादित असते. म्हणजेच ती संख्या सामान्यतः हाताच्या बोटांवर मोजता येईल एवढी असते. 3, 4, 5, 6, 6 वगैरे वगैरे. जर बाजारपेठेमध्ये एकच उत्पादक असेल तर ती मक्तेदारीची बाजारपेठ असते. 2 उत्पादक असतील तर ती द्वयाधिकाराची ड्युओपॉलीची बाजारपेठ असते. आणि द्वयाधिकार किंवा ड्युओपॉली हा ओलिगोपॉलीचाच एक प्रकार आहे. या ओलिगोपॉली किंवा अल्पाधिकाराच्या बाजारपेठेचं रचना स्पष्ट करणारी अनेक मॉडेल्स, अनेक प्रतिमानं मांडली गेलेली आहेत. कोर्नो किंवा कॉर्नो प्रतिमान, कॉर्नो मॉडेल हे त्यापैकीच एक प्रतिमान आहे. आपण आज समजावून घेणार आहोत हे कॉर्नो प्रतिमान नक्की काय आहे. हे प्रतिमान अल्पाधिकाराच्या बाजारपेठेचं स्पष्टीकरण किंवा रचना कशा प्रकारे स्पष्ट करते हे आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कॉर्नो प्रतिमान मांडण्याचं श्रेय अँटोनियो ऑगस्टिन कॉर्नो या संख्याशास्त्रज्ञाकडे जातं. या संख्याशास्त्रज्ञाने हे प्रतिमान मांडलं म्हणून त्याच्या नावानं ते कॉर्नो मॉडेल किंवा कॉर्नो प्रतिमान म्हणून ओळखलं जातं. अँटोनियो कॉर्नोनं हे प्रतिमान मांडत असताना ते स्प्रिंग वॉटर ड्युओपॉली या स्वरूपात मांडलं आहे. मुळात हे प्रतिमान कॉर्नोनं ड्युओपॉली किंवा द्वयाधिकार या स्वरूपात मांडलं आहे. द्वयाधिकार म्हणजे अशी बाजारपेठ की ज्या बाजारपेठेमध्ये द्वि म्हणजे दोन, दोन उत्पादक किंवा विक्रेते असतात. कॉर्नोने हे प्रतिमान मांडत असताना ते ड्युओपॉलीचं किंवा द्वयाधिकाराचं प्रतिमान म्हणजे दोन विक्रेत्यांच्या बाजारपेठेचं प्रतिमान म्हणून मांडलं आहे. परंतु नंतरच्या काळामध्ये अनेकांनी हे प्रतिमान विस्तारित करून, एक्सटेंड करून ते ओलिगोपॉलीच्या किंवा अल्पाधिकाराच्या बाजारपेठेला लागू केलं. आपण हे कॉर्नोचं प्रतिमान अगोदर द्वयाधिकाराचं प्रतिमान म्हणूनच पाहणार आहोत आणि मग आपण ते ओलिगोपॉलीच्या मार्केटला कशा प्रकारे लागू करता येतं हे देखील पाहणार आहोत. एका आकृतीच्या साहाय्यानं आपण हे प्रतिमान अभ्यासणार आहोत. परंतु तत्पूर्वी ते प्रतिमान प्रत्यक्ष अभ्यासण्यापूर्वी हे प्रतिमान स्पष्ट करत असताना कॉर्नोनं जी गृहीतकं स्वीकारले ते अगोदर समजावून घेऊया. पहिले गृहीतक आहे की दोन उत्पादन संस्था. हे द्वयाधिकाराचं प्रतिमान आहे, त्यामुळे या बाजारपेठेमध्ये दोनच उत्पादन संस्था आहेत. दोन्ही उत्पादन संस्था एकजिन्सी उत्पादन विकतात. एकजिन्सी म्हणजे कसं तर दोघांच्या उत्पादनामध्ये कोणत्याही प्रकारे ग्राहकांना फरक करणं शक्य नाही. त्यामुळे ग्राहकांना एनं उत्पादन विकलं काय किंवा बीनं उत्पादन विकलं काय, कोणाकडून उत्पादन घेतलं म्हणून फारसा फरक पडत नाही. इतकं त्या दोघांच्या उत्पादनामध्ये एकसारखेपणा असतो. कॉर्नोने आपल्या प्रतिमानामध्ये स्पष्टीकरणामध्ये झऱ्याचं पाणी विकणारे उत्पादक घेतलेत. दोघंही झऱ्याचं पाणी विकतात आणि त्यामुळे हे पाणी दोघांचंही जे उत्पादन आहे ते अगदी एकसारखं आहे. ग्राहकांना त्यासाठी कोणत्याही प्रकारे पसंती अथवा नापसंती दर्शवण्याचं काही कारण नाही. दोघांनाही जो सामोरा जाणारा मागणी वक्र आहे तो रेषीय मागणी वक्र या प्रतिमानामध्ये गृहीत धरलेला आहे. रेषीय म्हणजे सरळ रेषेसारखा. त्यानंतर दोघांच्या उत्पादनाचा जो उत्पादन खर्च आहे तो शून्य आहे. दोन्ही उत्पादक किंवा विक्रेते झऱ्याचं पाणी विकत असल्यामुळे, निसर्गामध्ये मोफत स्वरूपात उपलब्ध असणारं झऱ्याचं पाणी विकत असल्यामुळे त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा उत्पादन खर्च नाही आहे. प्रत्येक उत्पादन संस्था ही आपला नफा अधिकतम करण्यासाठी आपली उत्पादन पातळी निवडते. या मॉडेलमध्ये किंवा प्रतिमानामध्ये प्रत्येक उत्पादन संस्था, इथं दोन उत्पादन संस्था आहेत समजा ए आणि बी, यातली ए उत्पादन संस्था किंवा बीसुद्धा आपला नफा महत्तम करण्याचा, जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न करत असते आणि हा नफ्याच्या महत्तमीकरणासाठी, जास्तीत जास्त नफा वाढवण्यासाठी ती आपली एक विशिष्ट प्रकारची उत्पादन पातळी निवडते आणि ही निवडत असताना प्रतिस्पर्धी उत्पादन संस्थेचे उत्पादन जे आहे ते जसं आहे तसं गृहीत धरते. म्हणजे इथं प्रतिस्पर्धी किंवा समोरच्या उत्पादकानं जे उत्पादन बाजारपेठेमध्ये तो करतोय तो तेवढेच करणार आहे, तो भविष्यात बदलणार नाही, अशा प्रकारचं एक गृहीतक ती स्वीकारते. दोघंही अशाच प्रकारच्या गृहीतक स्वीकारून आपली उत्पादन पातळी निश्चित करत आहेत. पुढचं महत्त्वाचं गृहीतक म्हणजे उत्पादन संस्था परस्परांना सहकार्य करत नाहीत. म्हणजेच त्या दोन्ही उत्पादन संस्था एकत्र येण्याचा प्रयत्न करत नाहीत किंवा एकत्र येत नाहीत. त्या जर दोन्ही उत्पादन संस्था किंवा विक्रेते एकत्र आले तर त्यातून मक्तेदारी निर्माण होईल. ही बाजारपेठ द्वयाधिकाराची आहे, त्यामुळे ते दोन्ही एकमेकांना कॉपरेट करत नाहीत. प्रत्येकजण आपापला निर्णय स्वतंत्रपणे घेतो
आणि आपला निर्णय घेत असताना दुसऱ्याचं उत्पादन हे जसं आहे तसं स्थिर आहे असं गृहीत धरून आपली उत्पादन पातळी निवडतो. प्रत्येक उत्पादन संस्थेकडे एक मार्केट पॉवर आहे आणि त्या प्रत्येक प्रत्येक उत्पादन संस्थेचे निर्णय जे आहेत ते वस्तूच्या किमतीवर परिणाम करत असतात. प्रत्येक उत्पादन संस्थेकडे एक विशिष्ट प्रकारची मार्केट पॉवर आहे. त्यामुळे उत्पादन संस्था जो निर्णय घेते, कुठलाही निर्णय घेऊ दे, त्या निर्णयाचा परिणाम हा बाजारपेठेमधल्या त्या वस्तूच्या किमतीवर होतो आहे. आणखीन एक गृहीतक ते म्हणजे उत्पादन संस्थांची संख्या स्थिर आहे. विश्लेषण कालावधीमध्ये उत्पादन संस्थांची संख्या अजिबात बदललेली नाही, ती स्थिर आहे, अशा प्रकारचं एक गृहीतक घेतलेलं आहे. यामध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे 2 उत्पादन संस्था आहेत. या दोन्ही उत्पादन संस्था एकसारखं उत्पादन बाजारपेठेमध्ये विकत आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे या उत्पादनासाठी कुठल्याही प्रकारचा उत्पादन खर्च नाही, त्यामुळे सरासरी उत्पादन खर्च 0, सीमांत उत्पादन खर्च 0, एकूण उत्पादन खर्च 0. त्याचबरोबर प्रत्येक उत्पादन संस्था आपला पुरवठ्याचा निर्णय घेत असते. बाजारपेठेमध्ये किती पुरवठा करायचा हे प्रत्येक उत्पादन संस्था आपल्यापर्यंत निर्णय घेत असते आणि समोरच्या किंवा प्रतिस्पर्धी उत्पादन संस्था जी आहे ती उत्पादन संस्था बाजारपेठेमध्ये जो पुरवठा करते तो स्थिर असेल असं गृहीत धरून ही उत्पादन संस्था आपला निर्णय घेत असते. मात्र यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की दोन्ही उत्पादन संस्था नेहमी असा विचार करतात की बाजारपेठेला संपूर्ण जेवढं आवश्यक आहे तेवढा संपूर्ण उत्पादनं पुरवायची नाहीत. बाजारपेठेमध्ये जेवढी विक्री होणं आवश्यक आहे, जेवढी बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेच्या 100% बाजारपेठेमध्ये वस्तूंची विक्री करायची नाही. कारण तसं जर केलं तर त्या वस्तूची किंमत 0 होईल आणि नफा कमी होईल. त्यामुळे दोन्ही उत्पादन संस्था असा विचार करतात की बाजारपेठेचा एक भाग असा शिल्लक ठेवायचा की ज्याला त्या भागाला वस्तू पुरवायच्याच नाहीत. त्यामुळं काय होईल तर बाजारपेठेमध्ये आपोआपच वस्तूची टंचाई निर्माण होईल आणि टंचाई निर्माण झाल्यामुळे वस्तूची किंमत वरच्या बाजूला राहील आणि त्यामुळे नफा वाढेल. त्यामुळे प्रत्येक उत्पादक असा विचार करतो की जेवढी बाजारपेठ शिल्लक आहे त्या बाजारपेठेच्या निम्मच उत्पादन करायचं आणि निम्म ठेवून द्यायचं शिल्लक. त्या शिल्लक ठेवलेल्या बाजारपेठेला उत्पादन विकायचं नाही की जेणेकरून बाजारपेठेमध्ये वस्तूची किंमत उच्च राहील. या गृहीतकांच्या आधारावर आपण आकृतीच्या साहाय्यानं हे कुर्नो मॉडेल किंवा कुर्नो प्रतिमान समजावून घेऊया. आकृतीमध्ये हा DD हा मागणी वक्र आहे, हा सरळ मागणी वक्र आहे. 2 उत्पादन संस्था आहेत A आणि B आणि या दोन्ही उत्पादन संस्थांना एकत्रितपणे जो सामोरा जावा लागणारा मागणी वक्र आहे तो DD आहे. या मागणी वक्राच्या आधारे MR हा सीमांत प्राप्ती वक्र काढलेला आहे. हा सीमांत प्राप्ती वक्र आडव्या अक्षाला F बिंदूमध्ये छेदतोय. OD या आडव्या अक्षाला किंवा X अक्षाला F बिंदूमध्ये छेदतोय. आता हे F बिंदूमध्ये छेदत असताना OF = FD हे आपोआपच होणार आहे. हा F बिंदूपाशी ज्या बिंदूपाशी MR वक्र OD अक्षाला छेदतोय त्या बिंदूपाशी सीमांत प्राप्ती 0 आहे. कारण इथून F बिंदूपाशी जर आपण डावीकडे पाहिलं तर Y अक्षावरची किंमत 0 आहे. त्यामुळे F बिंदूपाशी MR म्हणजे सीमांत प्राप्तीची जी मूल्य आहे ते 0 आहे. त्याचबरोबर या F बिंदूपाशी MR = MC आहे. F बिंदूपाशी MR = MC का? कारण इथे MR 0 आहे आणि सीमांत खर्च तर 0च आहे. कारण या उत्पादनाला खर्चच नाही आहे. कुर्नोच्या प्रतिमानामध्ये उत्पादनाला खर्चच नाही आहे, त्यामुळे सीमांत खर्चसुद्धा 0 आहे आणि सीमांत खर्च 0, सीमांत प्राप्ती पण 0, म्हणून MR = MC ही जी संतुलनाची अट आहे ही या F बिंदूमध्ये पूर्ण होते. त्यामुळे या F बिंदूपाशी जे उत्पादन निश्चित होतं आहे ते उत्पादन पहिली उत्पादन संस्था विकते आहे. ती उत्पादन पातळी आहे OF. OF इतकं उत्पादन ही पहिली उत्पादन संस्था समजा A ही विकते आहे. या F बिंदूमधून आपण जर सरळ रेषा काढली वरती तर ती DD या मागणी वक्राला E बिंदूमध्ये छेदते आहे. या E बिंदूपाशी मागणीची लवचिकता 1 इतकी आहे. या E बिंदूपासून आपण जर उभ्या अक्षावर गेलो किंमतीच्या अक्षावर तर आपल्याला OP ही किंमत मिळते आहे. आता इथं बाजारपेठेमध्ये हा जो पहिला उत्पादक आलेला आहे A, हा A उत्पादक OP या किंमतीला OF इतकी नगसंख्या विकतो आहे.
त्या झऱ्याच्या पाण्याची OF इतकी नगरसंख्या विकतो आहे आणि FD ही बाजारपेठ तशीच शिल्लक आहे, रिकामीच आहे. आता इथे OF एवढीच तो विकत असल्यामुळे आणि FD ही बाजारपेठ शिल्लक असल्यामुळे बाजारपेठेमध्ये वस्तूची टंचाई आहे आणि टंचाई असल्यामुळे वस्तूची किंमत जास्त आहे, ती OP इतकी आहे. आणि त्यामुळे या पहिल्या उत्पादकाला एला चौकोन PEFO हा जो चौकोन दिसतोय या चौकोना इतका नफा होतो आहे. आता या नफ्याकडे आकृष्ट होऊन B बाजारपेठेमध्ये प्रवेश करू इच्छितो. इथे आता A जो बाजारपेठेमध्ये विकतोय वस्तू ती कशी आहे बघा. A बाजारपेठेमध्ये जी वस्तू विकतोय ती निम्म्याच बाजारपेठेला विकतोय, म्हणजे निम्माच बाजारपेठेचा हिस्सा तो पूर्ण करतोय, निम्म्याच बाजारपेठेच्या हिश्श्याला तो आपला वस्तूचा पुरवठा करतो आहे. आपण पूर्ण बाजारपेठ 1 इतकी गृहीत धरूया. पूर्ण बाजारपेठ 1 इतकी आहे, त्याच्या निम्मी म्हणजे 1 गुणिले 1/2 बरोबर 1/2 म्हणजेच अर्धा एवढी बाजारपेठ Aनं काबीज केलेली आहे आणि उरलेली अर्धी बाजारपेठ Aनं सोडून दिलेली आहे. का सोडून दिले तुम्हाला मी कारण सांगितलं. कारण किंमत वरच्या बाजूला ठेवण्यासाठी, किंमत उच्च ठेवण्यासाठी. किंमत जास्त राहिली की नफा वाढेल. जर पूर्ण बाजारपेठेला पुरवठा केला तर किंमत 0 होऊन जाईल. त्यामुळे तो किंमत उच्च ठेवण्यासाठी निम्मी बाजारपेठ सोडून देतोय, अर्धी बाजारपेठ आणि अर्धी बाजारपेठ स्वतः विकतो आहे. आता इथं B प्रवेश करतो. Aला एवढा नफा होत असलेला पाहून बाजारपेठेमध्ये B प्रवेश करतो आहे. आता B ज्यावेळेला बाजारपेठेमध्ये प्रवेश करतो आहे त्यावेळेला B साठी शिल्लक असलेली बाजारपेठ कोणती आहे? FD ही आहे. FD एवढीच बाजारपेठ B साठी शिल्लक आहे. आता ह्या FD बाजारपेठेमध्ये B ज्यावेळेला बाजारपेठेमध्ये प्रवेश केला त्यावेळेला B असा विचार करतोय की FD एवढीच बाजारपेठ शिल्लक आहे, परंतु तोही असाच विचार करणार आहे की FD ही शिल्लक असलेली पूर्ण बाजारपेठेला वस्तूंचा पुरवठा करायचा नाही. निम्मी बाजारपेठेलाच फक्त वस्तूंचा पुरवठा करायचा आणि उरलेली बाजारपेठ शिल्लक ठेवायची. त्यामुळे आता चौकोन EFD हा जो त्रिकोण EFD हा जो त्रिकोण दिसतोय ही B साठी शिल्लक असणाऱ्या बाजारपेठेचा हिस्सा आहे. आता या हिश्श्यामध्ये E बिंदूपासून आपण जर MR वक्र काढला तर तो MR1 असा मिळतो आणि तो F1 बिंदूपाशी या FD या X अक्षाला छेदतोय की ज्याच्या पुरवठा अक्षाला छेदतोय. या F1 पाशी सुद्धा MR = MC ही सिच्युएशन आहे. MR = MC अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या F1 बिंदूपाशी आता जी बाजारपेठ Bला उपलब्ध होते ती FDच्या निम्मी म्हणजेच FF1 इतकी आहे आणि FF1 इतक्याच बाजारपेठेला तो आपली वस्तू विकतोय. इथे आता स्थिती काय आहे बघा. संपूर्ण बाजारपेठ 1 आहे, त्यातली निम्मी बाजारपेठ Aनं काबीज केलेली आहे आणि उरली निम्मी शिल्लक आहे 1/3 म्हणजे 1/2 इतकी बाजारपेठ Aनं काबीज केलेली आहे आणि 1/2 बाजारपेठ B साठी शिल्लक आहे. आता B पुन्हा काय विचार करतोय, जी 1/2 बाजारपेठ शिल्लक आहे त्याच्या निम्मा म्हणजे 1/2 गुणिले 1/2 1/2 ही बाजारपेठ जी शिल्लक आहे त्याच्या निम्मा म्हणजे 1/2 गुणिले 1/2 जेवढी शिल्लक राहील म्हणजेच 1/4 एवढी बाजारपेठ म्हणजे 1/4 एवढी बाजारपेठ B आपल्या पुरवठ्यासाठी किंवा त्या बाजारपेठेला B आपला पुरवठा करतो आहे. ही बाजारपेठ म्हणजेच काय FF1 एवढ्या बाजारपेठेला आता B वस्तूंचा पुरवठा करतो आहे. म्हणजेच पुन्हा F1D ही बाजारपेठ अजूनही शिल्लक आहे, रिकामी आहे, त्याला पुरवठा कोणी करत नाही आहे. परंतु B ज्यावेळेला FF1 या बाजारपेठेला पुरवठा करतो आहे आणि F1 हा Bचा MR = MC असा संतुलनाचा बिंदू आहे. त्यामुळे F1 या बिंदूपाशी जर आपण सरळ उभी रेषा काढली तर ती DD या वक्राला, मागणी वक्राला E1 बिंदूमध्ये छेदते आणि त्या आधारे बाजारपेठेमध्ये P1 ही किंमत निश्चित होते. आता बाजारपेठेमध्ये या पाण्याची किंमत, झऱ्याच्या पाण्याची किंमत P वरून P1 अशी घसरली आहे. आता सिच्युएशन काय आहे पुन्हा एकदा लक्षात घ्या. या सिच्युएशनला B कडे बाजारपेठ किती आहे? 1/4 आहे. FF1 म्हणजे 1/4 म्हणजे संपूर्ण बाजारपेठेत जर 4 समान भाग केले तर त्यातला 1 भाग B कडे आहे, बरोबर आहे. आणि एवढ्या भागापुरता B पुरवठा करत असताना वस्तूची किंमत घसरती आहे. वस्तूची किंमत P1 अशी झाली आहे. ही किंमत घसरलेली असल्यामुळे आता त्यावर Aला प्रतिक्रिया देणं भाग आहे.
एला प्रतिक्रिया देणं आवश्यक आहे, कारण आता AOP या उच्च किमतीला आपली वस्तू विकू शकणार नाही. त्यामुळे आता एला आपल्या धोरणाचा पुन्हा एकदा विचार करावा लागतो आहे. आता ए हा जो विचार करणार आहे तो कशा प्रकारे विचार करेल? एसाठी आता शिल्लक बाजारपेठ F1 ही बाजारपेठ बीच्या ताब्यात आहे. मग एसाठी बाजारपेठ कुठली शिल्लक आहे? तर OF आणि OF ही बाजारपेठ आणि F1D ही बाजारपेठ मिळून 3/4 एवढी बाजारपेठ एसाठी शिल्लक आहे. आता ही जी शिल्लक बाजारपेठ आहे त्याच्या निम्म्या बाजारपेठेला ए आपल्या वस्तूचा पुरवठा करणार आहे. त्यामुळे ए पुरवठा कशाला करणार आहे बघा, संपूर्ण बाजारपेठ 1 त्याच्यामधून वजा 1/4 हा बीचा हिस्सा गेला, ती जी बाजारपेठ शिल्लक राहते त्याला गुणिले 1/2. संपूर्ण बाजारपेठ 1 वजा 1/4 म्हणजेच 1/4 हा बीचा हिस्सा, 1 वजा 1/4 म्हणजेच 3/4, 3/4 गुणिले 1/2 म्हणजेच 3/8. ए हा 3/8 इतक्या बाजारपेठेला आपल्या वस्तूंचा पुरवठा करणार आहे आणि उरलेली बाजारपेठ शिल्लक ठेवणार आहे. आता परिस्थिती पुन्हा काय होईल? एनं आता 3/4 3/8 इतक्या बाजारपेठेला वस्तूचा पुरवठा करायला सुरुवात केल्यानंतर पुन्हा एकदा वस्तूची किंमत आणखीन थोडी खाली घसरणार आहे आणि वस्तूची किंमत आणखीन थोडी खाली घसरल्यामुळे आता काय होईल? बी पुन्हा आता OP1 या किमतीला आपली वस्तू विकू शकणार नाही. त्यामुळे बीला पुन्हा एकदा आपल्या पुरवठ्याचा विचार करावा लागेल. आता बी आता पुन्हा ज्यावेळेला पुरवठ्याचा विचार सुरू करेल, आपला पुरवठा कशा प्रकारे रिशेड्यूल करायचा, कसा नव्याने आपला पुरवठा बाजारपेठेला करायचा, याचा ज्यावेळेला बी विचार करेल त्यावेळेला बीसाठी जी शिल्लक असणारी बाजारपेठ आहे ती किती असणार आहे? ती 1 वजा 3/8 म्हणजे एचा हिस्सा, 1 ही पूर्ण बाजारपेठ, 1 वजा एचा हिस्सा म्हणजे 1 वजा 3/8 एवढी बाजारपेठ बीसाठी शिल्लक आहे आणि त्याच्या निम्मी तो पुरवठ्यासाठी घेणार आहे. म्हणजे इथं आता 1 वजा 3/8 ही शिल्लक बाजारपेठ, त्याच्या निम्मी म्हणजे गुणिले 1/2 म्हणजेच 1 वजा 3/8 म्हणजेच 5/8 आणि 5/8 गुणिले 1/2 म्हणजेच 5/16. तर 5/16 इतक्या बाजारपेठेला बी आपली वस्तू पुरवणार आहे. 5/16 इतक्या बाजारपेठेला बी आपली वस्तू पुरवणार आहे. आता सिच्युएशन काय झाली बघा, बीनं आपला पुरवठा 5/16 या बाजारपेठेत 5/16 म्हणजे संपूर्ण बाजारपेठेत 16 समान भाग केले तर त्यातले 5 भाग एवढ्या बाजारपेठेला बी आपली वस्तू विकणार आहे. उरलेली सगळा भाग तो रिकामा सोडून देणार आहे. आता बीनं हे सुरू केल्यानंतर 5/16 एवढ्या बाजारपेठेला आपली वस्तू म्हणजे झऱ्याचं पाणी विकायला सुरुवात केल्यानंतर सिच्युएशन काय होईल? एला पुन्हा एकदा किंमत घसरेल, कारण आणखीन खाली गेलं बाजारपेठ, बीनं ती किंमत आणखीन खाली खेचली. त्यामुळे एला आता विचार करावा लागेल. आता ए ज्यावेळेला पुनर्विचार करणार आहे आपल्या बाजारपेठेचा तेव्हा त्याच्यासाठी असणारी शिल्लक बाजारपेठ किती असणार आहे? ती पुन्हा 1 वजा बीचा हिस्सा. आता बीचा हिस्सा 5/16 इतका आहे. एला आपला पुनर्विचार करायचा, एला प्रतिक्रिया द्यायची. त्यासाठी 1 संपूर्ण बाजारपेठ 1 त्यातनं बीचा हिस्सा गेला 5/16 म्हणजे 1 वजा 5/16 एवढी बाजारपेठ एसाठी निर्णय घेण्यासाठी शिल्लक आहे. त्याच्या निम्म उत्पादन तो ए विकणार आहे. म्हणजे इथं आता एची सिच्युएशन काय आहे? 1 वजा 5/16 एवढी बाजारपेठ त्याच्यासाठी शिल्लक आहे. त्या बाजारपेठेच्या निम्म गुणिले 1/2 एवढ्या भागावर तो आपली वस्तू विकणार आहे. म्हणजे इथं आता 1 वजा 5/16 म्हणजेच 11/16, 11/16 गुणिले 1/2 म्हणजेच 11/32, 11/32 इतक्या बाजारपेठेला ए वस्तू विकणार आहे आणि उरलेली बाजारपेठ शिल्लक ठेवणार आहे. आता पुन्हा एकदा किंमत खाली घसरणार. बाजारपेठेचे 32 भाग झाले, त्यातले 11 ए विकतोय. बी आपले पहिले विकत होता 5/16, परंतु बीच्या लक्षात येते की एच्या ह्या निर्णयामुळे किंमत घसरली आहे. आता तो विचार करणार आहे की ए 11/32 एवढ्या भागांवर विकतोय, तर आता बीला आपली स्ट्रॅटेजी, आपला डावपेच बदलावा लागणार आहे. मग बी पुन्हा काय करणार? बी आता पुन्हा तशाच प्रकारे विचार करणार. बीसाठी हिस्सा किती शिल्लक आहे? तो 1 वजा एचा हिस्सा एवढा हिस्सा बीसाठी शिल्लक आहे. म्हणजेच 1 वजा 11/32 एवढा हिस्सा बीसाठी शिल्लक आहे. मग आता या सिच्युएशनला, या परिस्थितीमध्ये बी काय निर्णय घेणार? हा जो हिस्सा शिल्लक आहे त्याच्या निम्मी बाजारपेठ आपण पुरवठा करायचा आणि निम्मी बाजूला ठेवायची. प्रत्येकजण निम्मी बाजारपेठ बाजूला का ठेवतोय? सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे वस्तूची किंमत शून्य होता कामा नये, ती वरती राहिली पाहिजे तर नफा वाढणार आहे, नाहीतर मग नफा पण शून्य होऊन जाईल. ते होऊ नये म्हणून ती किंमत वरती राहावी, म्हणून बाजारपेठेमध्ये काही भागाला टंचाई निर्माण झाली पाहिजे, हा प्रत्येकाचा हेतू आहे. त्यामुळे आता बीचे निर्णय घेण्याची पाळी आहे, वेळ आहे.
त्यासाठी बीला निर्णय घेण्यासाठी जो बाजारपेठेचा हिस्सा शिल्लक आहे तो किती आहे? 1 वजा 11/32 म्हणजे 1 वजा एचा हिस्सा 1 वजा 11/32 त्याच्या निम्मा म्हणजे इथं आता 1 वजा 11/32 गुणिले 1/2 बरोबर 21/64. 1 वजा 11/32 गुणिले 1/2 1 वजा 11/32 केल्यानंतर 21/32 21/32 गुणिले 1/2 म्हणजे 21/64 एवढा हिस्सा आता बी पुरवायला सुरुवात करणार आहे. पुन्हा एकदा तेच होणार, तीच सिच्युएशन निर्माण होणार, तीच परिस्थिती निर्माण होणार. बीनं 21/64 एवढ्या भागाला आपल्या वस्तू पुरवायला सुरुवात केल्यानंतर की आपली वस्तू झऱ्याचं पाणी पुरवायला सुरुवात केल्यानंतर पुन्हा एला आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा लागेल. पुन्हा आपल्याला एला आपला निर्णय बदलावा लागेल. आता ए असा विचार करेल की बी 21/36ला वस्तू पुरवतोय, तर आता आपल्याला सुद्धा आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करायला पाहिजे. हा पुनर्विचार करण्यासाठी एसाठी शिल्लक बाजारपेठ पुन्हा एकदा 1 वजा बीचा हिस्सा म्हणजे 21/64 त्याच्या निम्मा. अशा प्रकारे ए निर्णय घेईल, एच्या निर्णयावर पुन्हा बी निर्णय घेईल, बीच्या निर्णयावर पुन्हा ए निर्णय घेईल. हे क्रिया प्रतिक्रिया पुन्हा प्रतिक्रिया असं चालू राहील. हे कुठपर्यंत चालू राहील? हे चालू राहण्यासाठी कुठपर्यंत चालू राहू शकेल? जोपर्यंत बाजारपेठेचे 3 समान हिस्से होत नाहीत तोपर्यंत. ज्यावेळेला बाजारपेठेचे 3 समान हिस्से होतील त्यावेळेला ही क्रिया प्रतिक्रिया थांबेल आणि बाजारपेठ संतुलित होईल. प्रत्येकाचा आपला वाटा निर्धारित होईल, किंमत निश्चित होईल आणि बाजारपेठ संतुलित होईल. जेव्हा अशी सिच्युएशन निर्माण होईल की एसाठी 1 वजा 1/3 हा बीचा हिस्सा गुणिले त्याच्या 1/2 म्हणजेच पुन्हा 1/3 हा एवढा एचा हिस्सा. त्याच पद्धतीनं 1 वजा 1/3 हा 1 वजा एचा हिस्सा म्हणजे 1/3 त्याच्या गुणिले 1/2 म्हणजे पुन्हा 1/3 हा बीचा हिस्सा आणि 1/3 हिस्सा शिल्लक. म्हणजे आता बाजारपेठेचे 3 समान भाग झाले. या 3 समान भागामध्ये एक हिस्सा बाजारपेठेचा ए वस्तू पुरवतोय, दुसऱ्या हिस्साला बाजारपेठेच्या बी वस्तू पुरवतोय किंवा बी पुरवठा करतोय आणि तिसरा हिस्सा शिल्लक ठेवलेला आहे. तिथे आता कोणीही वस्तू पुरवत नाही आहे. ही जी सिच्युएशन निर्माण होईल ही त्या दोघांसाठी आणि या अल्पाधिकाराच्या बाजारपेठेसाठी संतुलनाची अवस्था असेल. आता या निर्णयापासून मात्र कोणी बदलणार नाही, कोणालाही बदलण्याची गरज राहणार नाही. कारण इथे आता बाजारपेठेच्या हिस्साचे 3 समान भाग झाले. एक हिस्सा शिल्लक राहिला. शिल्लक का राहिला? शिल्लक का ठेवला गेला? कारण त्यामुळे वस्तूची किंमत वरती राहिली. वस्तूची किंमत वरती राहिल्यामुळे दोघांचाही फायदा किंवा लाभ जास्त उच्च राहिला किंवा चांगला राहिला. दोघांच्याही लाभाचं महत्तमीकरण झालं, मॅक्झिमायझेशन झालं आणि त्यामुळे दोघंही संतुलित झाले. हे कॉर्नोनं मांडलेलं द्वयाधिकाराचं प्रतिमान आहे. परंतु हे प्रतिमान अल्पाधिकाराला सुद्धा एक्सटेंड करता येतं की विस्तारित करता येतं. अल्पाधिकार म्हणजे अशी बाजारपेठ की ज्या बाजारपेठेमध्ये 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 एवढेच साधारणतः हाताच्या बोटावर मोजणे इतकेच उत्पादक असतात. या प्रतिमानानुसार अल्पाधिकाराच्या बाजारपेठेमध्ये समजा 3, इथं आता द्वयाधिकाच्या बाजारपेठेमध्ये ज्यावेळेला 2 विक्रेते होते तेव्हा बाजारपेठेचे 3 समान हिस्से झाले. बाजारपेठेमध्ये जर 3 विक्रेते असतील तर बाजारपेठेचे 4 समान हिस्से होतील, एक हिस्सा बाजूला राहील. बाजारपेठेमध्ये जर 4 विक्रेते असतील तर बाजारपेठेचे 5 समान हिस्से होतील आणि चौघांना 4 आणि एक हिस्सा शिल्लक राहील. बाजारपेठेमध्ये जर 5 विक्रेते असतील तर बाजारपेठेचे किती होतील? 6 समान हिस्से होतील आणि 5 जण आपापला हिस्सा घेतील आणि 6वा हिस्सा शिल्लक राहील. या पद्धतीनं हे प्रतिमान अल्पाधिकाराच्या बाजारपेठेला सुद्धा एक्सटेंड करता येतं, विस्तारित करता येतं आणि लागू करता येतं. अल्पाधिकार